रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील वरसे येथे सोन्याचे 4 हंडे सापडल्याची अफवा गेल्या 2 दिवसांपासून वेगाने पसरत होती। या अफवेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती। मात्र रोहा पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी या प्रकरणाचा सविस्तर तपास करून सत्य समोर आणले। प्रत्यक्षात वरसे येथील रहिवासी अनंत दगडू पवार यांनी त्यांच्या आईच्या निधनानंतर घरातील जुने आणि न वापराचे सामान एका पिशवीत भरून मैदाना शेजारील गटाराजवळ टाकले होते। खेळणाऱ्या मुलांना ही पिशवी संशयास्पद वाटल्याने त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली। पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास केला असता त्यांना त्या पिशवीत 10 तोळे सोने सापडले। सखोल चौकशी आणि योग्य पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी हे मौल्यवान दागिने मूळ मालक अनंत पवार यांना स्वाधीन केले। पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल पवार कुटुंबाने त्यांचे मनापासून आभार मानले। नागरिकांनी कोणत्याही सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे। त्या संदर्भात मी असं सांगू इच्छितो की एक मुलगा आहे अनंत पवार आणि त्यांची बहीण शीतल पवार, त्यांची आई त्यांची ऑफ झाली होती। त्यामुळे त्यांचं जे काही साहित्य होतं, कपडे असतील किंवा औषध वगैरे असतील, ती त्यांनी त्या बाजूच्या नाल्यामध्ये टाकून दिली होती आणि तेव्हा ती पोरं खेळत असताना त्यांना दिसल्या की बाबा इथं काहीतरी टाकलेलं आहे। म्हणून मग आम्ही तिथं घटनास्थळी गेलो आणि पूर्ण चौकून काढून बघितलं की एक्झॅक्टली काय आहे। तर ते कागदपत्र होती, लाईट बिल होते किंवा त्यांचे जुने कपडे होते किंवा माणूस मेल्यानंतर त्यांचे जे टाकतो ना ते होतं। म्हणून आम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये त्यांना काही दागिने पण सापडले आम्हाला, म्हणजे त्या पिशवीच्या डब्यामध्ये। मग ते आम्ही बघितलं, व्हेरीफाय केलं, त्याच्यामध्ये त्यांच्या पावत्या होत्या। मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना निरापद 10 तोळे दागिने त्यांच्या समक्षच आम्ही इथं आणून त्यांना देऊन टाकलेले आहेत। त्याच्यामध्ये दुसरं काय असं काय वेगळं सापडलेलं असं नाही। त्यांचे त्यांना दागिने आपण दिले, त्यांनी रायगड पोलिसांचे आभार मानलेले आहेत। त्या संदर्भात आपण नागरिकांना काय आवाहन करा? नागरिकांना हेच की पहिला कुठल्याही गोष्टीची खात्री करावी, अफवावरती विश्वास ठेवू नका। जी काय असेल ती तुम्ही अधिकृत माहिती दिली आहे आणि त्यांना त्यांचा ऐवज जो होता त्यांना त्यांच्यासमोर सुखरूप त्यांना देण्यात आलेला आहे।